नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती पहिला टप्पा आणि मुलाखती आधी जे आतुरतेने बांधव वाट पाहत आहेत की मुलाखती आधी कधी लागेल, कारण खूप साऱ्या डेट देऊन झालेल्या आहेत, परंतु अजूनही यादी लागलेली नाही आहे. या संदर्भात जेव्हा आज मंत्रालयातून फॉलोअप घेण्यात आला आणि त्या संदर्भातील जे काही अपडेट्स आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल. मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे जे काही रिसेंटली न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालेलं आहे, त्याच्यामध्ये SOP परवानगीसाठी पाठवलेली आहे, शासन स्तरावर प्रलंबित आहे आणि मुलाखतीचा जो राऊंड आहे त्याची पूर्ण कामं आहेत ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ते सुद्धा झालेलं आहे असं आपल्याला सांगण्यात आलं. ओके, मग आता या SOP म्हणजे कोड ऑफ कंडक्ट किंवा SOP म्हणजे काय, तुम्ही चॅनलवरती जा, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक भेटेल. समजून घ्या प्रथम SOP म्हणजे काय. म्हणजे असे रूल जे उमेदवारासाठी आणि संस्थेसाठी बंधनकारक असतील, जेणेकरून भ्रष्टाचारमुक्त मुलाखतीचा राऊंड होईल. हा प्रयत्न आहे शालेय विभागाचा. ओके, आणि ही SOP परवानगीसाठी आता मंत्रालयात पाठवलेली आहे. जेव्हा या संदर्भात मंत्रालयात अपडेट्स विचारण्यात आलं तर याच्यावरती सकारात्मक निर्णय होत आहे आणि त्याच्यावरती शिक्षण मंत्र्याची सही होणार आहे. सब्जेक्ट टू म्हणजे आता त्याच्यामध्ये अजून काही नवीन रूल्स टाकायला नको किंवा त्यांनी जर नवीन रूल्स दिले नाहीत, कारण हे लक्षात घ्या, जेव्हा SOP फायनलाइज होणार आहे तेव्हा संस्थेला पण काही नियम पाळायचे आहेत. त्यामुळे या मीटिंगमध्ये सर्वच मेंबर आहेत ते महत्त्वाचे असतात. याच्यामध्ये संस्थेचे मेंबर असतात, शालेय विभागातले मेन मेंबर असतात, जे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवरती काम करतात आणि आपले शिक्षण मंत्री. आणि जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक झालेले आहे एवढंच समजलेलं आहे आणि येणाऱ्या अगदी 2 ते 3 दिवसामध्ये ही यादी होईल. आपण पाहतोय की म्हणजे खूप म्हणजे 9 ते 12 जे कॅन्डिडेट आहेत ते अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. खूप चांगले माणसं आहेत, परंतु मुलाखत राऊंड कधी लागेल, कारण त्यांना जे काय पहिला राऊंड लागला विदाऊट मुलाखतीचा किंवा कन्वर्जन राऊंड लागला, आता उर्दू ओपनचा राऊंड लागला, त्याच्यामध्ये त्यांना संधी मिळालेली नाही आहे. त्यामुळे त्यांचा जो राग आहे, तो सहनशीलता आहे ती साहजिक आहे. म्हणजे त्याच्यात बांध फुटत आहेत, परंतु आता जो काही आपण फॉलोअप घेतलेला आहे त्याच्यानुसार सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि भ्रष्टाचारमुक्त मुलाखत व्हावी याचा आपण प्रयत्न करतो आहे. पाहूयात येणाऱ्या दिवसामध्ये अजून काय होते, परंतु आता याला परमिशन मिळते आणि आपला मुलाखतीचा राऊंड लागतो आहे. सो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. जरी वेळ लागत असला तरी तो ऑथेंटिक कारणासाठी होता. जरी तुम्ही प्रश्न विचारत असता की इतका वेळ का लागला, अगोदर का नाही झालं, तर देर से आए पर दुरुस्त आहे असं काही तर म्हणूया. आणि जी वाट पाहतो आहे ती लवकरात लवकर लागेल अशा होप्स आहेत. नवे सकारात्मक आहे, नवे 99.99% आजचं जे काही अपडेट्स आहे ते असंच सांगण्यात आलेलं आहे. सो चॅनलवरती कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीविषयी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळत जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पर्सनल इंटरॅक्शन करता येईल आणि अशाच अपडेट्ससाठी येणाऱ्या काळामध्ये आपण जी सेकंड टेट आहे, त्याचबरोबर एकतापात्र गैरहजर राऊंड सेकंड फेज आहे त्याच्यावर 10% साधन व्यक्ती आणि थर्ड टेट यासाठी थ्रूआउट प्रयत्न करणार आहोत. सो तुमचा फक्त सोबत असू द्या.